हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण गोट फार्मिंगमधला पहिला जो पॉईंट आहे ब्रीड्स तो बघितला होता. त्यामध्ये कोणकोणत्या ब्रीड्स आहेत त्या पाहिलं होतं. तर या लेक्चरमध्ये आपण दुसरा जो पॉईंट आहे त्यामधला फीड्स किंवा फिडिंग. सो त्या गोट्सना जे फिडिंग केलं जातं कशाप्रकारे, त्याचं मॅनेजमेंट कसं, कुठल्या कुठल्या टाईप्स आहेत, सिस्टीम्स काय आहेत, ते आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर फिडिंग मॅनेजमेंट ऑफ गोट त्यामध्ये 3 प्रकारच्या सिस्टीम्स असतात: एक्सटेन्सिव्ह सिस्टीम, सेमी इंटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह सिस्टीम. आणि न्यूट्रिशन हे गोट्सना किंवा कुठल्याही म्हणजे गोट्स असून देत किंवा कोंबड्या वगैरे असून देत त्यांच्यासाठी महत्त्वाचं असतं. इव्हन तो सर्वांसाठीच महत्त्वाचं असतं. सो ते कसं प्लॅन करायचं, कसं मॅनेज करायचं त्याबद्दल आपण आज बघूया. त्यामध्ये 3 सिस्टीम्स येतात: एक्सटेन्सिव्ह, सेमी इंटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह. तर एक्सटेन्सिव्ह सिस्टीम म्हणजे काय, जे आपल्या इथे धनगर लोक वगैरे बकऱ्यांना फिरवतात ती सिस्टीम झाली एक्सटेन्सिव्ह सिस्टीम. म्हणजेच काय, त्यांना खुल्या माळा रानात किंवा याच्यात सोडून देणं. आणि त्याच्यानंतर त्याचा दूध वगैरे काढणं, त्याचा मांसासाठी वापर करणं, हे म्हणजे त्यामध्ये जास्त खर्च होत नाही एक्सटेन्सिव्ह सिस्टीममध्ये. एकदम अशी किफायतशीर अशी सिस्टीम आहे ती. पण त्याचे दुष्परिणाम पण आहेत की त्यांना रोग वगैरे होण्याची शक्यता असते. सो दुसरी सिस्टीम जी आहे ती सेमी इंटेन्सिव्ह सिस्टीम. तर या सिस्टीममध्ये काय केलं जातं, तर कंपाऊंड वगैरे करून ग्रेझिंग असं म्हणजे फेन्स तयार केलं जातं कुंपण वगैरे करून. आणि गोट्स आर अलाउड टू ग्रेज म्हणजे आणि तिथं गवत वगैरे खायला त्यांना सोडलं जातं ठराविक ह्याच्यात. एक्सटेन्सिव्हमध्ये कसं होतं, कुठेही माळा रानात सगळीकडे फिरवलं जातं. तर यामध्ये ठराविक एरियामध्ये आपल्या कंपाऊंड वगैरे करून त्यांना सोडलं जातं दिवसात 8 ते 12 तासामध्ये. आणि त्यानंतर मग बाकीचे ज्यावेळी अंधार वगैरे पडेल त्यावेळी शेडमध्ये त्यांना ठेवलं जातं. ही झाली सेमी इंटेन्सिव्ह सिस्टीम. आणि त्याचे ॲडव्हान्टेज काय आहेत: मीटिंग द न्यूट्रिएंट रिक्वायरमेंट्स बोथ फ्रॉम ग्रेझिंग अँड स्टॉल फिडिंग. then managing medium to large flock of 50 to 350 heads and above, utilizing cultivated forage during lean period, आणि harvesting good crop of kids both for meat and milk, making a profitable gain due to less labor input. तिसरी जी सिस्टीम आहे ती इंटेन्सिव्ह सिस्टीम आहे. आता इंटेन्सिव्ह सिस्टीममध्ये काय केलं जातं, इन दिस सिस्टीम गोट्स आर कंटिन्युअसली केप्ट अंडर हाऊसिंग इन कन्फाइनमेंट विथ लिमिटेड ॲक्सेस टू लँड. म्हणजेच काय, झिरो ग्रेझिंग सिस्टीम म्हणजे त्यांना काय असं चरायला वगैरे सोडलं जात नाही किंवा असं कंपाऊंडमध्ये सोडलं जात नाही. अँड प्रोव्हाइडेड विथ कम्प्लीट स्टॉल फिडिंग ऑन कल्टिवेटेड फुडर्स. म्हणजे ते फुडर्सच्या म्हणजे काय, भांडे असतात, त्या भांड्यामध्ये त्यांना टाकून ते खाद्य दिलं जातं किंवा असं क्रॉप ते दिलं जातं. क्रॉप रेसिड्यू वगैरे त्यांना ठराविक अंतराने दिलं जातं. अ मीडियम साइज्ड हर्ड ऑफ 50 to 250 हेड्स ओरिएंटेड फॉरवर्ड्स कमर्शियल मिल्क प्रोडक्शन इज सुटेबल. ओके, सो ही जी आहे ती इंटेन्सिव्ह सिस्टीम. आणि याचे ॲडव्हान्टेज काय आहे बघा. आता सेमी इंटेन्सिव्हचे बघितले, एक्सटेन्सिव्हचे काय तोटे पण आहेत त्यामध्ये. सो तोटे पण बघितलेले नाही. तर आता इंटेन्सिव्हचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत: हेल्प्स इन क्लोज सुपरविजन अँड कंट्रोल ओव्हर द ॲनिमल्स. डंग इज कलेक्टेड इन वन प्लेस अँड यूज्ड ॲज अ गुड फर्टिलायझर. लेस स्पेस इज सफिशियंट फॉर मोर नंबर ऑफ ॲनिमल्स. आता न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट्स, तर त्यामध्ये काय काय लागतं बघा. गोड्स रिक्वायर न्यूट्रिएंट्स फॉर बॉडी मेंटेनन्स, ग्रोथ, रिप्रोडक्शन, प्रेग्नन्सी अँड प्रोडक्शन सच एज मीट, मिल्क अँड हेअर. सो वॉटर, एनर्जी, प्रोटीन, मिनरल्स अँड विटॅमिन्स हे जे आहे ते मेजर न्यूट्रिएंट्स त्यांना रिक्वायर असतात. सो कशा प्रकारे गोड शुड बी ग्रुप्ड अकॉर्डिंग टू देअर न्यूट्रिशनल नीड्स. तर प्रत्येक गोट किती खाते त्यानुसार त्यांना त्यांचं ग्रुपिझम करायचं. म्हणजे आता एक गोट ठराविक अन्न खाते, हे ठराविक खाते, तर त्यांचा ग्रुप करून त्यांना त्या प्रमाणात अन्न द्यायचं. ओके, सो तर त्यामध्ये काय द्यायचं सांगा. ड्रायड म्हणजे खाद्य त्यांना काय असायला पाहिजे, तर पाला, लिफी फॉरेज, त्याच्यानंतर लश, हाय क्वालिटी ब्राउज ऑफ इफ पाश्चर इज अवेलेबल, हाय क्वालिटी अशा प्रकारे दिलं जातं. सो लो क्वालिटी फॉरेज कंटेन 3 to 5% CP, 40 to 55% TDN. गुड क्वालिटी फॉरेज कंटेन 8 to 10% CP and 50 to 70% TDN. And concentrate feeds contain 18 to 20% CP, 70 to 90% TDN. Okay, so this is nutritional requirements. आता फॅक्टर्स कुठले कुठले इन्फ्लुएन्स करतात न्यूट्रिशन रिक्वायरमेंटला, तर एनर्जी, प्रोटीन, त्याच्यानंतर मिनरल्स, विटॅमिन्स. सो आता एनर्जी म्हणजे काय ना, एनर्जी कम्स प्रायमरली म्हणजे कुठल्याही ह्याच्यामध्ये पहिला एनर्जी महत्त्वाची आहे. त्यामध्ये कशामधून मिळणार त्यांना, कार्बोहायड्रेट्स सच ॲज शुगर, स्टार्च अँड फायबर्स अँड फॅट्स इन डाएट. सो फीड ग्रेन्स म्हणजे जे धान्य असतात आर हाय इन एनर्जी अँड होल कॉटन सीड, कॉर्न, व्हीट, मिडलिंग्स, सोयाबीन मिल, कॉर्न ग्लून फीड हे जे आहे हे त्यांना एनर्जीसाठी दिलं जातं.
सो प्रोटीन्स रिक्वायरमेंट पूर्ण व्हायसाठी क्रूड प्रोटीन इज द मोस्ट इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट इन व्ह्यू ऑफ न्यूट्रिशन अँड कॉस्ट. सो फीड ग्रेन्स दॅट आर रिच इन प्रोटीन आर whole cotton seed, soybean meal, oil cakes like mustard, linseed, groundnut, sesame cake, wheat middlings, and corn gluten feed etc. Protein provides nitrogen for the ruminal bacteria and supply amino acids for protein synthesis in the animal's body. So inadequate levels of protein in the diet negatively affect growth. म्हणजे जर पुरेशा प्रमाणात प्रोटीन नसेल तर त्यांच्या बॉडीची ग्रोथ काय होते, मंदावते. त्याच्यानंतर मिल्क प्रोडक्शन कमी येतं, रिप्रोडक्शन आणि डिसीज रेजिस्टन्सची म्हणजे प्रतिकार क्षमता कमी होते. सो रेंज फीड गोट्स दॅट ब्राउज ऑन श्रब व्हेजिटेशन सप्लिमेंट्स विथ प्रोटीन शो इम्प्रूव्ड परफॉर्मन्स. मिनरल्स आहेत, तो मिनरल्स कशामधून मिळतात काय ते सर्व तुम्हाला या नोट्समध्ये दिलेलं आहे. विटॅमिन्स आहे, तुम्हाला नोट्ससुद्धा पाठवलेले आहेत. सो फिडिंग ऑफ किड्स, किड्सना फिडिंग कसं केलं जातं, त्यामध्ये फिडिंग मॅनेजमेंट ऑफ द हर्ड्स यंग गोट्स इज क्रिटिकल टू द ओव्हरसीज सक्सेस ऑफ farm enterprise regardless of production system. So milk protein is rapidly digested in the small intestine as it lactose. If the esophageal groove does not close properly, the milk goes into the rumen where it ferments. So colostrum feeds of kids. The colostrum, the first milk produced after birth, contains a high content of immunoglobulins, antibodies. आता त्यामध्ये नंतर फिडिंग फ्रॉम बर्थ टू बर्थ 3 months ऑफ एज दिलेलं आहे. फिडिंग फ्रॉम बर्थ टू 3 months ऑफ एज. आता यामध्ये काय काय लागणार आहे, कंपोजिशन ऑफ आयडियल क्रीप फीड काय असणार आहे, इन्ग्रेडियंट्स काय असणार आहे त्याचे दिलेलं आहे. तर त्यामध्ये मेज 40%, ग्राउंड नट केक 40%, 30%, व्हीट ब्रॅन 10%, डी ऑइल्ड राईस ब्रॅन 12%, मोलॅसिस 5%, मिनरल मिक्सचर 2%, सॉल्ट 1%. सो फिडिंग शेड्यूल फॉर अ किड म्हणजे काय, जन्मल्यापासून 90 दिवसापर्यंतच्या त्यांच्या बेबीला कशा प्रकारे फीड घालायचं दिलेलं आहे. तर त्यांचं एज दिलेलं आहे 1 to 3 days, 4 to 14 days, 15 to 30 days, 31 to 60 days. हा जो चार्ट आहे तो त्या जन्मल्यापासून 90 daysपर्यंतच्या बाळांसाठीचा हा चार्ट आहे. सो feeding of breeding, the supplementation of concentrate mixture may be avoided if sufficient pasture is available. In poor grazing condition, animals may be supplemented with concentrate mixture at 150 to 350 grams animals per day, that is 16 to 18% CP depending upon the age, pregnancy and lactation. Feeding of pregnant does during the first 4 months of pregnancy. Pregnant animals should be allowed in good quality pasture 4 to 5 hours per day. Ration must be supplemented with green fodder at 5 kg per head per day. सो कंपोजिशन ऑफ आयडियल कॉन्सन्ट्रेट मिक्सरचा जो चार्ट आहे तो बघा कसा, आयडियल कंपोजिशन जे आहे ते कशा प्रकारे पाहिजे. त्यामध्ये फीड इन्ग्रेडियंट्स दिले आहे, गोट किडचं पर्सेंटेज दिलेलं आहे, डेअरी गोटचं पर्सेंटेज दिलेलं आहे, मीट गोटचं पर्सेंटेज दिलेलं आहे आणि प्रेग्नेंट गोटचं पर्सेंटेज दिलेलं आहे. त्यामध्ये ग्राम किती %, मेज ब्रोकन व्हीट किती %, सिसम और ग्राउंड नट केक किती %, राईस व्हीट ब्रॅन किती %, मिनरल्स किती % दिलेलं आहे. हे तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. फिडिंग अर्ली विन्ड अँड ऑर्फन किड्स त्यांच्यासाठी सुद्धा दिलेलं आहे. फिडिंग फ्रॉम विनिंग टू मार्केट, म्हणजे जन्मल्यापासून नंतर ते मार्केट लेवलला जाईपर्यंत काय फिडिंग असायला पाहिजे किंवा तिथून पोचवायला मार्केटला कसं फिडिंग त्यांच्यामध्ये पाहिजे हे सुद्धा दिलेलं आहे. हे तुम्ही वाचू शकता. सो दिस मच फॉर टुडेज लेक्चर. ही पिपिट आहे का ते मी दाखवलं ना, कुठं करत बसतेस गावा काय. हळूहळू थांब, मी घेतो इथं.
हळू की किती आवाज करतेस. हळू जाईल कुठलं. अपलोड करतो की थांब. तयार झालं नाही काय भेट. थांबणार. अरे